महाबळेश्वरला आला आहात तर दक्षिण काशीने ओळखले जाणारे वाई सुद्धा पाहायलाच हवे. हाय, आय एम अदिती हियर फ्रॉम वाई. तर दिवसाची सुरुवात वाईमधल्या महागणपतीने करूयात, जे कृष्णा नदीच्या काठावर असलेले मंदिर 1760 पेशवेकालीन बांधलेले आहे. ही जी गणपती बाप्पाची मूर्ती साधारण 10 फूटपेक्षा सुद्धा उंच आहे. मंदिराच्या समोर काशी विश्वेश्वराचे शंकराचे सुंदर असे मंदिर आहे. तर वाईमध्ये अशी बरीच शंकराची छोटी मोठी 100 पेक्षा जास्त मंदिर आहेत. त्यामुळेच वाईला दक्षिण काशीने सुद्धा ओळखले जाते. वाईमध्ये 7 प्राचीन घाट आहेत. त्यातला हा गणपती घाट. गणपतीच्याच मागे गंगा रामेश्वर मंदिर आहे, ते सुद्धा शंकराचेच आहे. वाईपासून 4 किलोमीटरवर असणारे मेनवली गावात आपण एक सुंदर ऐतिहासिक वाडा पाहणार आहोत, नाना फडणवीस वाडा. 250 इयर्स जुना असा पेशवेकालीन 2 मजली हा वाडा आहे. तर ह्या वाड्याची एंट्री फी फक्त 50 रुपये असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ शूट वगैरे करायचं असतील तर त्याचे 20 रुपीज एक्स्ट्रा पे करावे लागतील. या वाड्यामध्ये आले की असे वाटते की खूप वर्ष आपण मागे आल्याचा फील होतोय. हा आहे गणेश चौक आणि नगारखाना. नंतर वरच्या मजल्यावर नाना फडणवीसांचा पलंग शयन कक्ष आहे. प्रत्येक खांबांवर भिंतींवर इतके बारीक कोरीव काम केलेले आहे, हे पाहण्याजोगे आहे. देन हे आहे खलबतखाना, सिक्रेट रूम. नंतर पुढे वरती गेल्यानंतर आर्ट रूम आहे. तर ही आहे दफ्तर रूम, जिथून कागदी कामकाज चालायचे. तेथूनच बाहेर आल्यावर हे मोठे कोर्टयार्ड आहे, ज्याला पंगतीचा चौक म्हणत. या वाड्यामध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला अजून समजेल, कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि हा सुंदर समोर दिसतोय तो मेनवलीचा घाट आहे, ज्या घाटावर आपण हा वाडा पाहून झाल्यावर जाणार आहोत. नंतर खाली आल्यावरच हा मोठा हळदी कुंकवाचा चौक. हा सुद्धा चौक प्रशस्त आहे. प्रत्येक खांबांवर एकदम बारीक नक्षीकाम केलेलं आहे. वरच्या छताला सुद्धा त्यांनी इतकं बारीक नक्षीकाम केलेलं आहे. सो या वाड्याला तुम्ही आवर्जून नक्की भेट द्या. बाहेरच आल्यावर हे गोळा विकणारे काका दिसले. आम्हाला राहावलं नाही, त्यामुळे आम्ही लगेच गोळा खायला गेलो. कितीतरी वर्षांनंतर बर्फाचा गोळा खाल्ला. विदिन अ सेकंड नॉस्टॅल्जिक झालं. शाळेत वन्स इन अ वीक खात असलेला हा गोळा डायरेक्ट 2-3 वर्षांनी खायला मिळाला. अँड ॲज युज्युअल क्लमझी मेसी मी. गोळा खाल्ल्यानंतर वी गो टू मेनवली घाट, जिथे अनेक मूवीजचे शूट झाले आहेत. छावा, बोल बच्चन, सिंगम, बाजीराव मस्तानी असे खूप सारे मूवीज आहेत. हा घाट कृष्णा नदीच्या काठी 18व्या शतकात नाना फडणवीस यांनी बांधला. चंद्रकाराकृती असलेला या घाटावर एक विष्णूचे आणि दुसरे शंकराचे सुंदर मंदिर आहे. या शंकराच्या मंदिरात 6 ते 7 फूट खाली शिवलिंग आहे. या शंकराच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच्या मंडपात 650 किलोची मोठी घंटा आहे, जी श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकल्यानंतर तेथून आणली. ही घंटा पंचधातूची बनलेली असून त्यावर मदर मेरीचे चित्र कोरलेले आहे. नदीकाठी वसलेल्या या मंदिरात घाटावर बसल्यावर इतकं शांत प्रसन्न वाटतं. त्यामुळे आम्ही तिथेच आसपासचा थोडा वेळ परिसर पाहिला आणि निघालो. या 2 गावामध्ये नरसिंहाचे पांडवकालीन सुंदर प्राचीन मंदिर आहे. इथे फक्त नरसिंहाचे मंदिर नाही तर सिद्धेश्वराचे शंकराचे मंदिर सुद्धा आहे. या सिद्धेश्वराच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हा नंदी मंडप. कमळाच्या आकाराच्या पुष्करणीमध्ये कासवावर हा नंदी आहे.
हे नरसिंहाचे मंदिर. या मंदिरात नरसिंहाच्या 2 मूर्त्या आहेत. पहिली म्हणजे नरसिंह रौद्र रूपात आहे आणि दुसऱ्या बाजूला सौम्य रूपात. नंतर आम्ही निघालो धोमधरणावर, जे की नरसिंह मंदिराच्या अगदी थोड्याच अंतरावर आहे आणि ते बघण्यासारखे आहे, त्यामुळे यू मस्ट विजिट. सह्याद्रीच्या कुशीत असलेले हे धोम डॅम क्लीन, सुंदर, शांत, चारही बाजूंनी वेढलेले डोंगर, समोर निळेशार शांत पाणी, पाण्यात पोहणारे बदक, हे पाहून दिवसाचा सगळा थकवा नाहीसा झाला. दुपारचे ऊन होते पण ते पाहून ऊन वगैरे काही लागत नव्हते, फक्त निसर्गाची सुंदर हवा आणि शांतता. जर तुम्ही महाबळेश्वरला आला असाल आणि तुम्हाला बोटिंग करायचे असेल तर आय प्रेफर दिस लोकेशन इन्स्टेड ऑफ वेण्णा लेक. पहिलं तर तिथे प्रचंड गर्दी असते आणि कॉस्ट पण थोडीशी जास्त असते इफ यू बजेट ट्रॅव्हलर, म्हणून आम्ही इथे बोटिंग करण्याचा प्लॅन केला. This day showed us how refreshing it feels to disconnect from a routine and reconnect with the nature and ourselves. We are hiding with beautiful memories that we will hold too close for a long time. Thank you for watching this video. Please like, share and subscribe करायला विसरू नका. Until next time, bye bye.